व सर्व छत्रपती संभाजीनगर मधले सुजाण नागरिकांना माझं एवढंच आव्हान आहे की आम्ही डॉक्टर आंबेडकर मेडिकल असोसिएशन दामा हेल्थ केअर फाउंडेशन तर्फे एक चांगला ओपीडी सुरू केलेली आहे, जी चॅरिटेबल ओपीडी राहणार आहे, मोफत राहणार आहे। ती आपल्या अमरप्रीत हॉटेलच्या चौकासमोर आनंद प्लाझा इथे सुरू करण्यात आलेली आहे। आम्ही सर्व आमचे आंबेडकर मेडिकल असोसिएशनचे 350 डॉक्टर जे तज्ञ आहेत, सुपर तज्ञ आहेत, असे सर्व आम्ही आपल्या गरजू रुग्णांना सेवा देण्याची इच्छा आहे। तरी मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण आम्हाला आपल्या सेवा करण्याची परवानगी द्यावी व आमची पूर्ण करावी, ही नम्र मी आवाहन आपल्या सर्वांना करतो। सर, इथे प्रथम आमची तर इच्छा आहे की येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आम्ही 200 बेडचं मोठे हॉस्पिटल डॉक्टर आंबेडकर मिशन हॉस्पिटल सुरू करण्याची छत्रपती संभाजी आमची इच्छा आहे। पण तत्पुरती एक पहिलं पाऊल म्हणून आम्ही इथे एक ओपीडी सुरू केलेली आहे। त्या ओपीडी मध्ये तज्ञ डॉक्टर त्यांना तपासणार आहेत, चांगलं त्यांचं सल्ला देणार आहेत। तसेच त्याचबरोबर जे रुग्ण आहेत ज्यांना खरंच शस्त्रक्रियेची गरज आहे, अशा रुग्णांना किंवा ज्यांना कोणाला एक चांगले उपचार पाहिजे असेल तर आमचे जे दामाचे असिस्टंट डॉक्टर्स आहेत, जे आमचे मेंबर आहेत, त्यांचे जे स्वतः हॉस्पिटल आहेत, इथे आम्ही त्यांना काही डिस्काउंट मध्ये त्यांचं ऑपरेशन किंवा त्यांचे उपचार आम्ही करणार आहोत। कोण तज्ञ डॉक्टर यासाठी सेवा देणार आहेत? आमच्या इथे डॉक्टर चैतन्य पाटील जे प्लास्टिक सर्जन आहेत, डॉक्टर विशाल वाठोरे आहेत जे कन्सल्टिंग सायकाट्रिक आहेत, डॉक्टर एमडी गायकवाड साहेब जे ऑन्कोलॉजिस्ट आहेत, डॉक्टर नरवाडे सर कन्सल्टिंग फिजिशियन आहेत, आणि डॉक्टर भुक्तार सर आहेत, डॉक्टर आनंद भुक्तार आहेत जे यूरोलॉजिस्ट आहेत। अशी सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरची आमची 15 ते 20 टीम आहेत, जे आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये ऑलरेडी कार्यरत आहे। लोकांना माहिती आहे, पण ते पैसे अभावी ते त्या रुग्णात जाऊ शकत नाही। अशा रुग्णांना मी आवाहन करतो की त्यांनी या ओपीडी मध्ये यावे आणि आम्ही त्यांना स्पेशल डिस्काउंट मध्ये त्यांची रुग्णसेवा, त्यांचे उपचार आम्ही करून देऊ। डॉक्टर खैरे आणि डॉक्टर चंद्रकांत थोरात साहेब हे सेवामुक्त झालेले आहेत, पण घाटीमध्ये मुख्य अधिकारी होते, ते पण सेवा देणार आहेत? हो, ते पण सुद्धा सेवा देणार आहेत। ते पण त्या आपले जे चंद्रकांत सर आहेत और कन्सल्टिंग ऑर्थोपेडिशियन आहेत, त्यांचं स्वतःचं एक मोठं हॉस्पिटल आहे, ते पण आपल्या इथे येऊन काही तास, काही महिन्यातून दिवस आपल्याला देणार आहेत। आणखी आमचं थोडंसं प्लॅन आणखी सुरू आहे। हो, सर्व समाजातली जे गरजू आहेत, ज्यांना खरंच पैशा अभावी ट्रीटमेंट मिळत नाहीये आणि बाहेरच्या महागडे ट्रीटमेंट त्यांना परवडत नाही, अशा रुग्णांसाठी आम्ही खास हे रुग्णालय सुरू केलेलं आहे। नाही, सध्या तरी आम्ही 6 महिने एक फक्त ओपीडी सुरू करणार आहे। सकाळी 10 ते 1 आणि संध्याकाळी 6 ते 9 या दरम्यान आमचे तज्ञ डॉक्टर इथे बसतील। जसं रिस्पॉन्स येईल, जसं गरज लागेल तसं आम्ही आमचे वेळ पण वाढू आणि आणखीन कुठे आमची शाखा ओपन करायचे ते पण आमची कमिटी डिसाईड करेल। सर, न्यूरोलॉजीचे सध्या संभाजीनगर मध्ये कमी डॉक्टर्स आहेत, आपले इथे कोणते डॉक्टर्स? आमच्या धामाचे एक मेंबर्स आहेत, डॉक्टर खरात सर, आकाश खरात सर, हे न्यूरोलॉजिस्ट आहेत। ते त्यांचे स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये पण आमच्या पेशंटचे कमी खर्चामध्ये ते त्यांची ट्रीटमेंट करतील व आम्ही त्यांना ते पण आपल्या इथे येऊन बसणार आहेत, अशी त्यांनी कालच मला गवाही दिली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.